मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संयुक्त प्रचार सभा रविवार 11 जानेवारीला दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होईल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही मुंबईमधली एकमेव संयुक्त सभा होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदिवली पश्चिम परिसरातल्या प्रचार फेरीत बोलताना ही माहिती दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदिवली पश्चिम परिसरातल्या मनसे शाखेला भेट दिली आहे। राज ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक 20 मधील मनसे उमेदवार दिनेश साळवी यांच्या प्रचारासाठी शाखेला भेट दिली आहे। यावेळी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। तुम्हाला आता निमंत्रण देण्यासाठी बोला येत्या 11 तारखेला आपण सर्वजण शिवतीर्थावरती कामावर आहे का? मालाडला माझी आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा आहे। रात्री 12 वाजता आपण सर्वजण उपस्थित राहावं हे आमंत्रण देण्यासाठी आलो। धन्यवाद। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल दिवसभरात पक्षाच्या विविध शाखांना भेटी दिल्यात। गोरेगावच्या प्रभाग क्रमांक 54 चे उमेदवार अंकित सुनील प्रभू यांच्या शाखेला राज ठाकरेंनी भेट दिली आहे। आज मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या तब्बल 20 शाखांना राज ठाकरेंनी भेट दिलेली आहे। एकीकडे महायुतीचे नेते मोठ्या प्रचार सभा आणि रॅली काढण्यात व्यस्त असताना राज आणि उद्धव ठाकरेंनी शाखांना भेटी देत मुंबई पिंचून काढली आहे। मागील 3 दिवसांपासून महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे। आज मुख्यमंत्री फडणवीसांची लातूर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीमध्ये सभा होईल, तर ठाण्यात मुलाखतीद्वारे फडणवीस ठाणेकरांशी संवाद साधणार आहेत। सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर इथे मुख्यमंत्र्यांची सभा असेल। त्यानंतर भिवंडीमध्ये आणि कल्याणमध्ये दुपारी फडणवीसांची सभा असेल। त्यानंतर ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये मुलाखतीद्वारे फडणवीस ठाणेकरांशी संवाद साधतील। लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आज देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर येतात, तर दुसरीकडे छावा व्यापारी संघटनेसह विविध सामाजिक संघटनांनी लातूर बंदची हाक दिली आहे। रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ छावा संघटनेनं बंद पुकारलाय। दरम्यान दौऱ्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे आता लक्ष लागलंय। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे या ठिकाणी रोड शो करतील। यावेळी वरळी, शिवडी आणि सायन कोळीवाडा येथील चौक सभा होण्याची शक्यता आहे। या दौऱ्यात एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे आमदार निलेश राणेही उपस्थित असतील। राज्यातल्या अनेक नेत्यांना मुंबईतल्या कामराज नगर आणि रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्वसामान्य माणसांविषयी नाही तर इथल्या जमिनीविषयी आस्था असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलाय। मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांचाही त्यात समावेश असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। घाटकोपरमधल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया जाधव यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी हा आरोप केलाय। या मतदारसंघामध्ये बिल्डर लॉबीशी संगनमत करत उमेदवार एका मतासाठी 10,000 रुपये देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वंचितच्या उमेदवारांचे बिल्डर लॉबीशी लागेबंदे नाहीत आणि त्यामुळे 10,000 रुपये घ्यायचे की आपलं घर वाचवायचं याचा निर्णय आधी घ्यायचा असं आवाहनही त्यांनी केलं। तर या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी मित्रपक्ष काँग्रेसवर आगपाखड केली आहे। आता आपण असं पाहिलं तर झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या माणसाच्या बद्दल सहानुभूती नाही, पण त्या झोपड्यांच्या खालची जी जमीन आहे त्या जमिनीबद्दल असणारी सहानुभूती अशी असणारी परिस्थिती आहे। हे जे सगळं चाललंय याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचा सुद्धा हिस्सा आहे। मित्रपक्षाला अक्कल आली 20 वर्षानंतर असं आपलं एक वक्तव्य हो आली ना त्याच्यामध्ये। शरद पवार सोनिया गांधी ज्यावेळेस वेगळे झाले त्यावेळेस सोनिया गांधींना असा साथ देणारा जो पक्ष होता तो भारिप बहुजन महासंघ होता। भाजपमध्ये प्रत्येकाला देवेंद्र बनायचे पण ते सोपं नाहीये असा टोला मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी लगावलाय। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते। 2 दिवसांपूर्वी नारायण राणेंनी राजकारणातील कट कारस्थानाबाबत एक वक्तव्य केलं होतं। त्यावर विचारलं असता नितेश राणेंनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टोला लगावलाय। सोबतच उद्धव ठाकरे अतिशय स्वार्थी असल्याचे त्यांनी म्हटलंय। प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस बनायचं आहे। सर्वात महत्त्वाचं तर त्यांच्यासारखे गुण आत्मसात केले पाहिजे। ते ज्या पद्धतीने आमच्यासारख्या किंवा कार्यकर्त्यांना सांभाळतात, प्रत्येकाला वेळ देतात, ते पहिलं तुम्ही आत्मसात करा, मग देवेंद्र फडणवीस बनायचा प्रयत्न करा।
दरम्यान नितेश राणेंनी एमआयएमवरही निशाणा साधलाय. एमआयएमचं काम ISI आणि PFI सारख्या संघटनांसारखंच असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावलाय. फक्त एमआयएम हा राजकीय पक्ष आहे, पण हिंदूंविरोधात कट कारस्थान करणं हेच त्यांचं काम असल्याची टीकाही नितेश राणेंनी केली आहे. तर नितेश राणेंच्या टीकेला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय. ओवेसी सारखे लोक ज्या महाराष्ट्रात येतात, सभा घेतात, तर तुमची त्यांच्या सभेमध्ये राजकारण कमी आणि धर्म वाढवणं जास्त, जिहादचे विचार पसरवणं जास्त, एवढंच तुम्हाला ऐकायला मिळतं. कधीही विधायक विचार, कधीही चांगले मुद्दे मांडत असताना तुम्हाला ते तिथे दिसणार नाही. म्हणजे ISI आणि PFI पेक्षा वेगळं काय आहे मॅम? तेच आहे. हे फक्त राजकीय पक्ष, हे फक्त मतदान मागतात. ISI आणि PFI मध्ये ज्या पद्धतीची ट्रेनिंग होते, सभेमध्ये बोलून त्यांना ब्रेन वॉशिंग होते ना, तसंच ते MIM आहे. फरक काय त्याच्यामध्ये? तरी आम्ही चिल्लरमध्ये घेतो साहेब, तुम्ही असं काय आम्ही त्यांना काही जास्त महत्त्व देतो का उसमें? तुम्ही जास्त महत्त्व देत आहे की काही ते दररोज बडबड बडबड करतात आणि लोक आम्हाला प्रश्न विचारतात. आम्ही त्यांना 2% काही महत्त्व देत नाही आणि कशाला आम्ही त्याचं या बोलण्यावर लक्ष देणार आहे? मी तर स्पष्टपणे सांगितलं ना, तुम्ही मोठे आहे ना, तर मोठा आहे ना, इतका मोठा नेता तर आहे ना, ते त्यांचा परिवार खूप मोठा आहे ना. तर नरेंद्र मोदी 1 मिनिटामध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट देतील ना. तुम्हाला एअरलाईनने जायचं असेल तर प्लेनचे तिकीट मी तुम्हाला तिघांना देतो. वडिलांना आणि 2 मुलांना मी प्लेनचं तिकीट तुम्हाला देतो. तुम्ही दिल्लीमध्ये जा, मोदी साहेबांना किंवा अमित शाह साहेबांची भेट घ्या आणि तिथे तुमची तक्रार करा. उसमें उद्या राजकारणात कंटाळा आला तर सगळं बाजूला ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करेल, असं वक्तव्य केलंय मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी. ABP माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये ते संघाबद्दल भरभरून बोललेत. संघ ही विशाल राष्ट्रभक्तांची संघटना असल्याचे त्यांनी म्हटलंय. आम्ही तुम्हाला विजयदशमीच्या उत्सवात अगदी संघाच्या युनिफॉर्ममध्ये बघितलं. काय तुम्हाला संघाबद्दल, म्हणजे तुम्ही इतक्यातच संघाच्या जास्त जवळ आला असाल, काय तुम्ही शिकला? विचार राष्ट्रभक्तांची ती संघटना आहे. राष्ट्रासाठी वाहून जाणं आणि हिंदुत्व जे राष्ट्रत्व आहे, ही जी काय भावना त्यांनी माझ्यामध्ये रुजवली किंवा मला अजून समजून चांगल्या पद्धतीने सांगितलं किंवा मी समजून घेतली त्या पद्धतीने, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या अजून सहवासात राहणं, अजून त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या पूर्ण एकंदरीत संघटनेचा भाग होणं, ते मला असं वाटतं की उद्या राजकारणामध्ये अगर एकदमच कंटाळा आला तर सगळं बाजूला ठेवून संघाचं काम करायला मला निश्चित पद्धतीने आवडेल. यांच्यासारखे जे ढोंगी आणि लोचट व्यक्ती आहेत, त्यांनी आमच्याबद्दल तर बोलू नये. त्यांना जर इतकंच म्हणजे इतकी पोटशूळ झालेली आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब हे कसे काय एकत्र आले, तर मला असं वाटतं त्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री त्यांनी आपल्याच चॅनलवर मला वाटतं हे बोलले होते. ते काय म्हणाले होते की मी अपवत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, अमकं नाही, तमकं नाही, अविवाहित राहणं पसंत करीन, पण अजित पवारांबरोबर जाणार नाही नाही नाही. बरोबर ना, लूपमध्ये बोलले गेले ना. कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये मंत्री नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे स्वार्थाशिवाय कुठेही जात नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय. तर नितेश राणेंच्या टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी प्रत्युत्तर दिलंय. ABP माझाच्या पॉडकास्टमध्ये नितेश राणे असं म्हणाले की काही जणांना देवेंद्र फडणवीस बनायचं आहे, पण आधी त्यांचे गुण आत्मसात करा. हा रूप तुमच्याकडे होता आणि समन्वयवाले को इशारा काफी आहे असं म्हणाले. नितेश राणेंनाच माहीत असेल. अंबरनाथ नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले हे नगराध्यक्षपदी निवडून आल्यात. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 अशा 32 नगरसेवकांची मोठ बांधून भाजप बहुमत मिळवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेने भाजप काँग्रेसच्या युतीवर टीका केली आहे. ही अभद्र युती असल्याचं शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांनी म्हटलंय.
हा जो विषय आहे हा पूर्णपणे आमचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे. आपण जे आहे त्यांना हा प्रश्न जर विचारला तर ते चांगल्या प्रकारे उत्तर जे आहे ते देऊ शकतील. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती जी आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि ही युती केंद्रामध्ये आहे, ही युती राज्यामध्ये आणि ही युती महानगरपालिकेमध्ये सुद्धा आहे. शिवसेना गेले अनेक वर्ष जे आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेची सत्ता होती. चांगलं काम जे आहे अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या कार्यकाळामध्ये झालं, मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. तरी शिवसेना जी आहे ती शिवसेना डेव्हलपमेंटमध्ये, विकासाच्या राजकारणामध्ये जे आहे हे नेहमीच जे कोणी असतील त्यांच्याबरोबर जे आहे हे नेहमी राहणार. स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेसबरोबर एक अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या जो भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे. कुलाब्यातील 3 प्रभागात नार्वेकर कुटुंबाच्या विरोधात काँग्रेस आघाडी थेट मैदानात उतरली आहे. मकरंदा आणि हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधात असलेल्या अपक्ष उमेदवारांना काँग्रेस आणि वंचित आघाडीचा पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. अपक्ष उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू दिला नाही असा गंभीर आरोप राहुल नार्वेकरांवर करण्यात आलेला होता. हरिभाऊ राठोड आणि काँग्रेस वंचित आघाडीच्या उमेदवारांना अर्ज भरू न दिल्यामुळेच अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका आता काँग्रेसनं घेतली आहे. पहिल्या काळात समाजसेवा करून उमेदवार लोकांच्या दारात मतं मागण्यासाठी जात होते, मात्र आता मतदानाची पद्धत बदलली आहे. हरामाचा पैसा वाटून मतदान विकत घेण्याच्या वाईट प्रवृत्ती आल्याचा गंभीर आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोधकांवर केलाय. तर अशा काळातही नवी मुंबईतील जनता शून्य असून अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही असा आशावादही गणेश नाईकांनी व्यक्त केलाय. तर गेली 25 वर्ष नवी मुंबईकर जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवलाय, यावेळेलाही भाजपचा महापौर बनवेल असा विश्वास गणेश नाईकांनी व्यक्त केलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदेंनी काल शहरात धावती भेट दिली आहे. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली परिसरात अनेक उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना बिनविरोध निवडीने एक इतिहास घडला तर 16 तारखेला दुसरा इतिहास पाहायला मिळेल असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला आहे. भिवंडीच्या प्रभाग क्रमांक 23 मधील अन्सूर फाटा येथील भाजप पक्ष कार्यालयाचा शुभारंभ माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडलाय. या प्रसंगी आमदार गणेश चौगुले तसेच गुजराती जैन समाजाच्या हलारी ओसवाल समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच प्रभाग क्रमांक 17 मधील भाजप कार्यालयाचंही कपिल पाटलांच्या हस्ते उद्घाटन झालंय. यावेळी शिवसेना पूर्व विधानसभा अध्यक्ष संजय काबुकर, या प्रभागातील बिनविरोध विजयी नगरसेवक सुमित पाटील यांच्यासह प्रभागातील भाजप समर्थक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळव्यात महाविकास आघाडीचा जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून युवा चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. कळवा बार्सिक नगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला उमेदवारांकडून डोर टू डोर प्रचार केला जातोय. ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धेंच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित झालाय. ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, पायाभूत सुविधा, पर्यावरण अशा सर्व क्षेत्रांचा या जाहीरनाम्यामध्ये समावेश असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी म्हटलंय. जाहीरनामा आहे हा निश्चितपणे दोन्ही पक्षांचा आहे, पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने हा जाहीरनामा आज या इकडे प्रकाशित झालाय. तसंच सुगडणेकडनंही त्यांच्या पुढाकाराने होणार. आमच्या दोघांचेही कॉमन मिनिमम जे पॉईंट्स आहेत ते आमच्यामध्ये चर्चा होईल. त्याच्यामध्ये जाहीरनामा हा जो पुढे आम्हाला लोकांच्या विकासासाठी घेऊन जायचा आहे तो आम्ही याच्यामध्ये मांडलेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.